नमस्कार मित्रांनो, कधी विचार केला आहे का की जर तुमचं आयुष्य पुन्हा एकदा जगण्याची संधी मिळाली तर तुम्ही काय बदलाल? आजची ही कथा आहे एका माणसाची ज्याला दुसरी संधी मिळाली, पण एका अटीवर. दुसरी संधी यशस्वी पण एकटा. अर्जुन नावाचा एक माणूस होता. तो खूप श्रीमंत होता. मोठं घर, गाडी, पैसा सगळं होतं. पण एक गोष्ट नव्हती, मन शांती. तो दिवसभर काम करायचा आणि रात्री एकटाच बसून राहायचा. त्याने आयुष्यात सगळं मिळवलं होतं, पण माणसं गमावली होती. तो भूतकाळ. अर्जुन लहानपणी खूप गरीब होता. आई वडिलांनी खूप कष्ट करून त्याला मोठं केलं, पण मोठं झाल्यावर तो फक्त पैशाच्या मागे धावत राहिला. आईला वेळ नाही, मित्रांनाही वेळ नाही, प्रेमालाही वेळ नाही. आणि घटना. एक दिवस अचानक अर्जुनचा अपघात झाला. तो हॉस्पिटलमध्ये गेला आणि काही तासांसाठी कोमामध्ये गेला. रहस्यमय भेट. त्या अवस्थेत त्याला एक आवाज ऐकू आला, तुला दुसरी संधी मिळू शकते, पण तू काय बदलशील? अर्जुन म्हणाला, मी माझं सगळं आयुष्य बदलून टाकेन. आवाज म्हणाला, ठीक आहे, तुला 30 दिवस दिले जातात. नवीन सुरुवात. अर्जुन जागा झाला. तो पूर्ण बदलला होता. सगळ्यात आधी तो आईकडे गेला. तिच्या पायावर डोकं ठेवलं. आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. नाती परत. तो आपल्या जुन्या मित्रांना भेटला, ज्यांच्याशी तो वर्षापूर्वी दूर झाला होता. तो माफी मागू लागला. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. प्रेम. त्याच्या आयुष्यात एक मुलगी होती, स्नेहा, जिला त्याने कधीच महत्त्व दिलं नव्हतं. तो तिच्याकडे गेला आणि म्हणाला, मी तुला गमावलं, पण आता मला कळलं तू किती महत्त्वाची आहेस. वेळ संपत येतो. दिवस जात होते. अर्जुन बदलत होता, पण वेळ कमी होत होता. त्याला सतत आठवत होते ते 30 दिवस. आणि शेवटचा दिवस आला. अर्जुन शांत बसला होता. तो म्हणाला, आता मला मरायला भीती वाटत नाही, कारण मी खरं आयुष्य जगलो. म्हणूनच ट्विस्ट येते तेवढ्यात तो आवाज पुन्हा आला, तू परीक्षा पास झाला आहेस. अर्जुन म्हणाला, म्हणजे? आवाज म्हणाला, ही तुझी दुसरी संधी नव्हती, ही तुझी खरी आयुष्याची सुरुवात होती. मित्रांनो, आपल्याला दुसरी संधी मिळेल की नाही हे कोणालाच माहीत नाही, पण एक गोष्ट नक्की आहे, आपल्याकडे आजचा दिवस आहे, तो मनापासून जगा. आपल्या माणसासोबत